नमस्कार. आज आपण सगळे भेटलोय आमच्या ह्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये. आम्ही कोकणात आमच्या रोहा रायगडमध्ये आज आपण सगळे जमलेलो आहोत. मी बरंचसं काही तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघाल तर मुंबई इंडियन्सची मॅच आहे आणि आपण सगळे मुंबईकर आहोत आणि मुंबई टीमचा जसं 5 मुंबईने IPL कप जिंकलेला आहे असं वाटतं. बघा आमची छोटी टीम सुद्धा सरकार एन्जॉय करते. त्याच्यानंतर तुम्हाला आज बरंचसं मला काय काय दाखवायचं. खूप चांगला बेत आहे, नॉनव्हेजचा बेत आहे. कालच आमची जत्रा जवळजवळ 90 वर्ष पूर्ण झाले आमच्या अक्षरतृतीयेला. आणि बघा देवाची पालखी वगैरे आमच्याकडून गेली नाही. आज आमचा तिकट जेवणाचा ही सगळ्यात तामझाम आहे. आमचं ठीक आहे. बासव तटकरे जे मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये काम करतात त्यांच्याकडून आम्हाला खूप चांगली मेजवानी आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारलेली आहे. ज्या आमच्या महिला भगिनी आहेत ह्या सगळ्या खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. तुम्हाला एकंदर मेहनत दिसत असेल. म्हणजे चिकनची टेस्ट किती भारी असेल. आता ते षटकार मारला, अजून एक षटकार. म्हणजे खेळाबरोबर संस्कृती बरोबर जेवण. आणि बघा अजून एक विशेष आजचा जो का खरा अट्रॅक्शन आहे तर कौल चिकन. आमच्या कोकणातील चिकन बनवण्याची खूप चांगली पद्धत आहे. कौलावरती भाजलेलं चिकन जर तुम्हाला अनुभवाचं असेल तर तुम्हाला आमच्या रोहा रायगडमध्ये यावं लागेल. ही सगळी मुलं लहानपणापासून बनवून खातात. एक पोपटी एक प्रकार असतात, दुसरा कौल चिकन. तेवढाच ताकदीचा हा टेस्ट आहे त्याला. जे तुम्ही तंदूर चिकन खाता ते तंदूर चिकन ह्याच्यामध्ये फेल आहे खरं म्हणायचं. त्याला खूप जबरदस्त टेस्ट अशी येते आणि खूप चांगल्या पद्धतीने हे इथे शेकवलं जातं, शिजवलं जातं, तंदूर केलं जातं. त्याचबरोबर इकडे तुम्ही बघाल तर तांदळाच्या भाकऱ्या ज्या आमच्या भगिनी भागतात. मला वाटतं आतापर्यंत त्यांनी जरा दाखवाल का किती झाल्या. मला वाटतं एक 50 तर झाल्या असतील. खूप नाही, किती झालं, 30 तरी झाल्या असतील, 20 झाल्या. आणि अजून बऱ्याचशा त्या 4-5 पिशव्या पिठाच्या बाकी आहेत. चुलीवरच्या जेवणाची जी की आपली पूर्वीची संस्कृती पहिला तुम्ही पाहिलं की इराणचं युद्ध झालं आणि इराणच्या युद्धामध्ये गॅस मिळेल की नाही, पुन्हा लोक गावाकडे वळली आणि पुन्हा एकदा चुलीवरचं जेवण तुम्हा सगळ्यांना अनुभवायला मिळतंय, खायला मिळतंय. खूप आम्ही एन्जॉय करतो आजचा दिवस. हा दिवस नक्की आमच्या सगळ्यांच्या आठवणीत राहील. पुन्हा तुम्ही सुद्धा आमच्याकडे पर्यटन म्हणून रायगडकडे आमच्या बघाल आणि या कौल चिकनचा तुम्ही नक्की आस्वाद घ्याल. नक्कीच तुम्हाला आवडेल. याची टेस्ट कोकणातली संस्कृती आहे की तुम्ही फक्त कौल हा पाण्यापासून आपल्याला वाचवतो, पावसापासून आपल्याला वाचवतो असं वाटतं, परंतु नाही. कौलावरती जेवण चिकनही शिजवता येतं, त्याला खूप सुरेख टेस्ट येते. आणि नक्की तुम्ही कधी जर कोकणात आलात तर तिथल्या स्थानिक लोकांकडून कौल चिकनचा आस्वाद घ्या. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने आज ज्यांच्यासाठी ही मेजवानी ही आमची चिल्लर पार्टी. सगळ्यांनी आपलं आपलं नाव सांगायचं आहे एकेकाने. स्वराज, विहान, ओवी, आदिती, स्वरा, हा आमचा इंजिनियर बॉय अथर्व, इंजिनियर अथर्व. आणि बघा त्यांच्यासाठी असं कौल चिकन आम्ही बनवलं आहे. फुल धमाल करत पोरं खात आहेत. आणि याच्यानंतर त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कोल्ड्रिंकची सुद्धा व्यवस्था आहे. एकदम जबरदस्त आम्ही मोजिटो बनवलेला आहे यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी हात वरती करून. मस्त 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 मस्त. आणि अशा लोकांसाठी जरा आपण शेअर करायचं ज्याने आपल्यासाठी हे कौल चिकन बनवलेलं आहे. अतिशय मनापासून धन्यवाद. खूप धमाल करतोय आम्ही. आजचा दिवस हा आमच्या आठवणीत राहील. आणि आमचे काही सिनियर्स आम्हाला सांगतात की लवकरच आपण पावसाळ्यात सुद्धा पिकनिकला जाऊ, कारण मला वाटतं जूनमध्ये पाऊस पडायला सुरुवात होईल. आणि कसलीही तमा न बाळगता गरम होतं आहे तरीसुद्धा चुलीवरती भाकऱ्या भाजणाऱ्या ह्या गरीब महिला यांना रोजंदारीवरती आणलेलं आहे. एक दिवसाला त्यांना 300 रुपये मजुरी मिळते. बायानो हाय करा जरा, इकडे बघा. आमच्याकडे 300 रुपये मजुरीवरती ह्या भाकऱ्या भाजतात बघा. आणि हे कौल चिकन नाही, हा तर स्पेशालिस्ट आहे याच्यामध्ये. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आमच्या गावातल्या कोंबड्या जर कोणाला घाबरत असतील तर ह्याला, हा बघा तो गावातल्या घरातल्या कोणाच्या घरात किती कोंबड्या आहेत हे जर कोणाला माहिती असेल, त्यातल्या तलंगी किती, कोंबडे किती, आरवतात किती, हा सगळा हिशोब या माणसाकडे आहे. ज्या माणसाची कोंबडी हा कापून खातो त्यालाच तो जेवायला देतो. म्हणजे घरातली माणसं नारळ देवाला देत नाहीत. हाच तो नराधम
ज्याला आपण कोंबडी चोर नराधम. धन्यवाद धन्यवाद. आता इकडे आमचा एक गरीब माणूस बघा, हा सुद्धा रोजंदारीवरती आहे. ह्या माणसाने कधी फुल पॅन्ट घातलाच नाही. का तर म्हणे माझा फिगर मेंटेन आहे. हा बघा, हा फिगर मेंटेन असलेला आमचा दीपकजी देवरुखकर. लहानपणापासून जो चड्डी ज्या साईजची घालायचा, 28ची कंबर याची लहानपणी होती, आता पण हा 28चीच पॅन्ट घालतो. आणि अशा प्रकारे बघा पुढच्या जेवणाचा मेन कोर्स जो आहे तो बनतोय. आणि आधी पारंपरिक पद्धतीने खरं म्हणाल तर पाट्यावरचं वाटण आहे आमच्या आजच्या जेवणाचं खास वैशिष्ट्य. आणि सगळ्यांचे बघा तुम्हाला दिसतं मॅग्नेट केलेला आहे. हा जो चिकनला जो कलर आलेला आहे तो ह्या माणसामुळे आला आहे, कारण हा माणूस आमचा कलरचं काम करतो. कलर लावायचं काम हे नागेजी तटकरे करतात. त्यांच्यामुळे आमचा गाव आता रंगीत झालेला आहे. मनापासून धन्यवाद. वेळेत काम पूर्ण नाही करत ही पण त्यांची खासियत आहे, पण करतात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. ह्या गरीब बाया तुम्हाला दिसतात रोजंदारी 300वरती काम करतात. आणि ह्या सगळ्यांच्या एकत्र परिश्रमामुळे आमचा हा कुटुंब सोहळा रंगला आहे. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा एकदा कोकणचं स्वादिष्ट जेवण जेवण्यासाठी आमची सगळी मंडळी तयार झालेली आहेत. काही लोकांचा जरा मराठीचा वांदा आहे, ह्याचा जरा मराठीचा वांदा आहे. हा आमचा दैवत आहे, हा आमचा त्रिशूल आहे. सगळे जे म्हणजे ह्यांचं जे घर आहे तटकरांचं हे प्राणी संग्रहालय आहे. यांच्याकडे नागोबा आहे, मुठ्या आहे, त्रिशूल आहे, अशी धमाल आहे यांच्याकडे. आणि खूप असं चांगलं जेवण तुम्हाला बघायला मिळतं, चुलीवरचं जेवण. आणि ह्या महिलांनी आमच्या खूप मेहनत घेतली. आमचा मेन कुक जरासा रुसला आहे, मॅच बघत बसला आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने आज जेवण बनवलेलं आहे. आणि आमची सगळी माणसं या जेवणाचा आनंद घेतात. आणि नक्की आणि पुढल्या वर्षी म्हणजे पावसाळ्यामध्ये असं ठरतंय की फक्त 15 किलो चिकनच आणायचा आणि कौल चिकनचा आनंद घ्यायचा, अशा एकंदर बेत आहे. हे आमचा पहिला हा आजचा प्लॅन सक्सेस झाला आहे. हा आमचा तुम्हाला गरमागरम वाफाळलेला चिकन बघायला मिळतोय, त्याच्यामुळे आम्ही एकदम धमाल केली. आजचा दिवस आमचा आठवणीत राहील. आमची सगळी माणसं तृप्त कांदा लिंबू सोडा पिऊन एकदम धमाल करतायत. पोरं बाळा पण एकदम छानपैकी जेवतात. हा आमचा अत्तर तो जरा काळोखात जरा जास्त काळा दिसतोय, जरा बाजूला हो रे भाऊ. हा दिसला बघा गोरा गोमटा पोरगा. धन्यवाद. हा बघा हा अनाथ. खूप मजा येते आणि हा आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्या आठवणीत राहील. पाणी बिणी प्या, जो लास्टपर्यंत राहील त्याला आईस्क्रीम पण भेटेल, असे अशोक तटकरांना TV लागल्यामुळे त्यांनी ग्वाही दिलेली आहे. धन्यवाद. एका बाजूला मॅच सुरू आहे. ह्या सगळ्या आज्या ज्या आहेत त्या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि तुम्हाला दिसतच असेल ही तेजल तटकरे म्हणजे सगळ्यात जास्त मेहनत केलेली बाई आहे. तिने आज लय कामं केलेत बघा, किती मनापासून हसते, म्हणजे तुम्हाला समजतच असेल हिने किती काम केलंय तो एकदम. नमस्कार. ह्या त्यांच्या मासाहेब, ह्या दीपकच्या आमच्या सासूबाई, ह्या आमच्या माजी अध्यक्षांच्या सौभाग्यवती, ज्या डोळ्यांचं ऑपरेशन करायला घाबरतात आणि डोळ्यांचं नाव काढलं तरी लांब लांब पळतात डॉक्टरपासून अशा. आणि मोबाईल घेऊन मोबाईलने त्याच डोळ्यांनी बघतायत. हा आणि हा आमचा नागेश दादा. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अर्धा गाव याने कलरफुल केला आहे. हे आमचे काका सुरेश काका, कांता काका आणि त्यांच्या नातीबरोबर मॅचीचा आनंद घेत आहेत. आणि आम्ही एकदम मजा करतोय. हे आदू जिने उभ्या आयुष्यात मुंबई इंडियन्सला आमच्या सपोर्ट केला नाही, नेहमी मुंबई इंडियन्सच्या विरोधातच बोलते, पण आमची मुंबई इंडियन्स 5 वेळा कप जिंकलेली आहे, तिने विसरू नये.